दादा, काय नाव आपलं? कुठे राहता? काय करता? काय सांगाल आपण? माझे नाव संतोष शिवनाथ खिंडे, राहणार अमृतधाम पंचवटी नाशिक. मी एक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी असून राष्ट्रपती पोलीस पदक विजेता आहे. मी आज माझ्याकडे असलेले भाडेकरी श्री पवार फॅमिली यांनी त्यांचा मुलगा दारू पीत असल्याने त्याला उपचारासाठी आपण एका ठिकाणी जायचं आहे चंदनपुरीला, तर आम्हाला घेऊन चला अशी मला विनंती केल्याने मी एक माणुसकीच्या भावनेने मी आणि माझा भाचा आणि माझी इटिका गाडी क्रमांक 9291 MH15 9291 ही गाडी घेऊन आणि त्या समाधान पवार त्याला आणि त्याच्या आई बहीणला घेऊन चंदनपुरी येथे आलो असता आम्ही गाडी पार्किंग करून तेथे राजू बाबा म्हणून प्रसिद्ध बाबा आहे त्यांच्याकडे जायचं आहे म्हणून त्यांना तिथं घेऊन गेलो. त्यांनी तिथं टोकन वगैरे घेतलं, परंतु त्यांचा नंबर शेताराव असल्यामुळे त्यांचा नंबर 1 ते 1.5 तासांनी लागणार होता. म्हणून त्यांचे नातेवाईक, त्यांचे काका त्याच गावात राहत असल्याने तिथं म्हणे बाबा आपण जाऊ आणि नाश्ता करू, त्यांनी बोलवलं आहे. म्हणून आम्ही राजू बाबाच्या तिथून पाठीमागच्या पायी रस्त्याने सिंगल पाऊल रस्त्याने जात असताना एक मोटरसायकलवाला डायरेक्ट दारू पिलेला असून गाडीवर मक्याचं मोठं बोजा घेऊन जात असून त्याने मला पाठीमागनं धडक दिली आणि मी खाली पडलो. म्हणून आमच्या माणसांनी त्याला जाब विचारला. मी त्याला जाब विचारला, तुला दिसत नाही का? त्याचा त्याने राग येऊन 5-7 पोरं तिथं त्याच्या शेतातले बोलून गावात बोलून आम्हाला तिथे शिवीगाळ मारहाणी थोडीफार केली. नंतर आम्ही कसे बसे तिथून निघून माझ्या गाडीनं आम्ही भाचा आणि मी तिथून आम्हाला गाडीत बसून ते लोकांनी आम्हाला तिथून काढून दिलं आणि ते त्यांच्या नातेवाईकाकडे गेले. रस्त्यात जाताना आम्हाला गावामध्ये जे गाव लागलं तिथं 50 लोक आडवी आणि गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. कोणतं गाव होतं? ते चंदनपुरीच्या अगोदरचं वरून काहीतरी गाव, येसगाव, त्या गावामध्ये आडवे झाले. परंतु आम्ही स्पीड कमी करून परत ते बाजूला झाले, गाडी काढून तरी त्यांनी काचेवर एक दगड टाकून काच फोडली. मग आम्हाला हा प्रकार माहीत झाला का आपल्याला मारायसाठी लोक टपलेले आहे. नंतर आम्ही जोराने गाडी घेतली आणि चंदनपुरीमध्ये अगोदरच आमच्या गाडीच्या आधीच त्यांनी एक पिकअप रिक्षा अशी आडवी लावून 100-150 लोकांचा मॉल आडवा रस्त्यावर उभा होता. आमची गाडी त्यांनी अडवल्यानंतर आमच्या गाडीच्या लॉक असलेलं लावलं होतं. लॉक तोडून गाडीच्या काचा फोडून आम्हाला दोघांना बाहेर ओढून घेतलं. आम्ही बोडबडून सांगतो का अरे आम्ही काय केलं, मी एक रिटायर्ड पोलीस अधिकारी आहे, तुम्ही का मारतात? आणि माझ्या गाडीला पोलीसचा सुद्धा बोर्ड असताना सुद्धा त्या लोकांनी आम्हाला इतकं मारलं. आमची गाडी पोलीस स्क्रॅप केली आणि आम्हा दोघांना आणि माझ्या बाच्याला इतकं मारलं का जवळजवळ कोणी लाथाने, कोणी बुक्क्याने, कोणी बुटाच्या पायाने. हे अतिशय घाणेरडं आणि अतिशय बेजबाबदाराचं ह्या गावांचं लोकांची वर्तन आहे. आणि ज्याने कोणी ही अफवा पसरली त्याला तर माझ्या मते शासनाने किंवा कोर्टाने कोणती अफवा? तुमच्या गाडीमध्ये मुलं चोरून चालवलेले आहे अशी अफवा आम्हाला ते लोक विचारत होते की मुलं कुठे? मग मी त्यांना म्हणत तुम्ही मुलं गाडीमध्ये चोरून चालवले. म्हटलं अरे बाबा मी रिटायर्ड पोलीस अधिकारी, मी कशाला मुलं चोरू? परंतु नंतर आम्ही समजलं का ज्याने ही अफवा पसरली, जागोजागी फोन करून लोकांना आम्हाला उतरून आणि आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तर असं काही होऊ नये इथून पुढे आमच्याच पाशी झालं. परंतु आम्ही परमेश्वराच्या कृपेने आणि वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने कसं बसं आम्ही वाचलो. परंतु आम्हाला
दुसरं जर तो सरपंच आणि पोलीस गाडी आली नसते आम्ही जिवंत राहिलो नसतो. आणि अतिशय क्रूरपणे आमची अशी ही अवस्था करून मारून टाकलं असतं. तर इथून पुढे असं होऊ नये त्यासाठी त्यांना कडक शासन द्यावे अशी माझी मनापासून विनंती आहे. त्यानंतर किल्ला पोलीस स्टेशनला आम्हाला घेऊन आले. त्यांना म्हटलं मला उपचाराची अत्यंत गरज आहे आणि त्यांनी आम्हाला उपचारासाठी सिव्हिलला पाठवलेलं आहे आणि आम्ही इथं उपचार घेत आहे. मग आता आपण या संदर्भात रितसर कंप्लेंट केली का? रितसर कंप्लेंट आता इथं गेल्यानंतर एम एन सी झाल्यानंतर रितसर पोलीस येतील आणि त्यांना रितसर मी कंप्लेंट देणार आहे. कारण हा फार आत्ताशे म्हणजे जसा एखाद्याचा कसा जीव घ्यावा अशा इतका घाणेरडा प्रकार केला आहे. आणि आम्ही पोलीस खात्यात नाव कमवलं त्याचा काही आम्हाला हे जर असं जर होत असेल आमच्याशी तेव्हा इतर समाजाची कसं होत असेल. त्यामुळे मालेगावच्या पोलीस आयुक्तांना विनंती करतो की ह्या गावामध्ये असा प्रकार होतो आहे. बाहेरून येणाऱ्या लोकांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला जातो. याच्यावर अंकुश ठेवून आणि ज्यांनी मला हे केलं त्यांना शिक्षा करावी ही विनंती. तुम्हाला कुठे कुठे लागलं, काय झालं? माझा एक डावा डोळा फ्रॅक्चर आहे, उजवा पाय फ्रॅक्चर आहे आणि डावा पाय चालताना गुडघा चमकतो आणि छातीमध्ये मला चमक कशी थोडी थोडी दिसते, जळजळ होते, चमक दिसते. आणि आता माझा CT स्कॅनला घेऊन जाणार आहे. आणि आता माझा मोबाईल पण त्या गाडीमध्ये ठेवला नाही. माझ्या गाडीतले टेप काढून घेतले. माझ्या गाडीत काहीच ठेवलं नाही, फक्त खालचं जे आहे प्लॅटफॉर्म आहे असं प्रकार घडलेला आहे. आणि माझी पूर्ण वरचं बनियन फाडली, वरचा शर्ट पूर्ण आणि माझी गळ्यातली चैन पण कुठं गेली. माझ्या अध्यक्षला उघडा म्हणून आलो आहे, फक्त एका साईडचं बनेलचं अटकवलेलं राहिलं तेच घेऊन पोलीस स्टेशनला आलेले. पोलीस स्टेशनच्या कॅमेऱ्यात सुद्धा माझी परिस्थिती दिसेल. म्हणजे काय वेगळी कुरापत होती, काही भांडण होतं का, नेमकं काय होतं, कशामुळे मारलं एवढं सगळ्यांनी का बरं मारलं? माझं गाव नाशिक, माझं गाव निफाड तालुक्यात आहे. मी माझ्या भाडेकरांना घेऊन आलेलो होतो आणि मला हे चंदनपुरी मालेगाव काही प्रकार माहीत नाही. माझं कशाला काय वैमनस्यताची, मी एवढं समाजसेवा म्हणून भाडेकराला घेऊन आलो. नाही मग का, म्हणजे कशामुळे एवढं झालं असं वाटतं तुम्हाला? मला असे बोलले काही लोक, काही आम्हाला फोनद्वारे कळवल्या गेलं का हे लहान मुलं चोरणारे गाडी आहे म्हणून माझ्या गाडीवर एवढा आणि आमच्यावर एवढा अत्याचार केला. आणि माझं म्हणणं आहे जरी तसं काही तुम्हाला, पण तुम्ही शैलीच्या करायला पाहिजे. गाडीला पोलीस बोर्ड आहे, माझं आयडेंटिटी कार्ड होतं, हे सगळं चौकशी करून मग मला काय फासाव साडा ना. जर माझी टोळी जर मी करतो असं करत असेल, काही न करता डायरेक्ट आमच्यावर वारच केली त्यांनी. म्हणजे त्यांचा एक गैरसमज झाला किंवा कोणीतरी सांगितलं, दिशाभूल केली किंवा मुलं चोरणारी ही टोळी आहे म्हणून त्या गैरसमजापोटी तुम्हाला काही शान करता मारला असं. जो माणूस आम्हाला गाडीनं मोटरसायकलचा धक्का दिला त्या माणसाची आम्ही बाचाची झाली. त्याने मुलं बोलावलं. माझा संशय असा आहे का त्यानेच ही बातमी पसरून, अफवा पसरून सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपला, त्या गावच्या ग्रुपला टाकून आणि गाडी नंबर कळवला असावा. त्यामुळेच एवढे रस्त्यावर एवढे लोक प्रत्येक ठिकाणी थांबलेले होते. दिगंबर खंडवे, मी माझ्या मामांसोबत आलो होतो. तर मग येता आम्हाला मारलं आहे आणि विनाकारण मारलेलं आहे. इथं लागलेलं पण इथं सुजलेलं आहे पुढं. कुठे कुठे लागलं तुला? इथं हाताला लागलेलं आहे. काय ते मारताना काय म्हणत होतं, म्हणजे का बरं मारलं? पोरं कुठं आहे म्हणून. पोरं म्हणजे गैरसमज झाला त्यांचा. हां, पोरं पळवणारे असं पोरं समज, तसं काही कारण नाही. विनाकारण मारलेलं आहे मला आणि त्यांना. ते तर पोलीस असून एवढं मारलेलं त्यांना, सामान्यांचं काय म्हणून.